नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. धुळे महापालिकेच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी आक्रमक, मनसेची साथ निश्चित. धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या महापालिकेवर भाजपची एक अतिसत्ता असताना ती उलथवून लावण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला थेट आव्हान देण्यासाठी शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले असून या राजकीय आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही सहभाग असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात धुळ्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना नेत्यांनी सांगितले की धुळे महानगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रितपणे, समन्वयाने आणि पूर्ण ताकदीने लढवली जाणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महापालिकेत पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी ही युती महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धुळे महापालिकेत गेल्या 5 वर्षापासून भाजपची सत्ता असून या कालावधीत शहरातील अनेक विकास कामे रखडल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, नागरिक सुविधा आणि भ्रष्टाचार यासारख्या मुद्द्यावर भाजप अपयशस्वी ठरल्याचे सांगत आगामी निवडणुकीत नागरिकांचा कौल भाजपाविरोधात मिळेल असा दावा यावेळी करण्यात आला. युतीच्या पुढील टप्प्यात जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आणि निवडणूक रणनीती आखण्यासाठी लवकरच समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत सर्व पक्षाचे प्रतिनिधी असतील. प्रचाराची दिशा, उमेदवार निवड आणि जनसंपर्क मोहीम यावर समिती लक्ष केंद्रित करणार आहे. मनसेच्या सहभागीमुळे धुळे महापालिकेच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या धुळ्यात महाविकास आघाडी आणि मनसे यांची एकजूट कितपत यशस्वी ठरते हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. सर्व प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी एकत्र भेटून महाविकास आघाडीच्या रूपाने महानगरपालिकेला सामोरं जाण्याच्या बाबतीतला आमचा निर्णय झाला. राज्यात जो विषय सध्या चर्चेला जात होता, काँग्रेस पक्षाच्या वतीने मनसेच्या बाबतीत, त्याही बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांच्या राज्य नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आणि त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसेही धुळे महानगरपालिकेत ही आमच्याबरोबर महाविकास आघाडीत असेल. त्यानंतर ही महानगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व खासदार सौभाग्यवती शोभाताई बच्छाव व अनिल अण्णा गोटे हे नेतृत्व करतील. महाविकास आघाडीचं प्रमुख पद आम्ही डॉक्टर दिनेश बच्छाव यांच्याकडे दिलेलं आहे. त्यानुसार एक सुकाणू समिती होईल. त्या सुकाणू समितीमध्ये तिन्ही प्रमुख पक्षाचे 3 सदस्य राहतील आणि ते 3 सदस्य एकत्र बसून त्याबद्दलचा निर्णय डॉक्टर बच्छावांच्या नेतृत्वाखाली घेतील आणि महानगरपालिकेला आम्ही भाजपाला आणि भाजपाचे जे सहयोगी सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.